राज्यात पुन्हा एकदा बदलापूर घटनेची पुनरावृत्ती झाली असून एका शिक्षकानं 6 विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ बनवून एकंदरीतच त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले। राज्यात बदलापूर येथे एका शाळेत सफाई कर्मचाऱ्यानं 2 मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेमुळे मोठा जनक्षोभ पाहायला मिळतोय। आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक करत तोडफोड केली। ही घटना ताजी असताना अकोल्यातील बाळापूर येथील तालुक्यातील काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकानं 6 मुलींचा लैंगिक छळ केलेला असून ही घटना उघडकीस आली आहे। या नराधम शिक्षकानं अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांचा छळ केल्याचं उघड झालेलं असून संध्याकाळी हा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी शिक्षकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रमोद सरदार असं आरोपी शिक्षकाचं नाव असून संध्याकाळी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। गेल्या 4 महिन्यांपासून प्रमोद हा शिक्षक 8वीच्या मुलांना अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांचा छळ करत होता। तसेच त्यांना व्हिडिओ दाखवून त्यांना चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करत होता, त्यांच्यासोबत अश्लील बोलतही होता। ही बाब पीडित मुलीने घरी सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला। या प्रकारामुळे पालक हादरले। त्यांनी थेट उरळ पोलीस ठाण्यात जात नराधम शिक्षकाच्या विरोधात तक्रार दिली। पोलिसांनी या घटनेची गांभीर्यानं दखल घेऊन 6 मुलींचा जबाब नोंदवत गुन्हा दाखल केला। दरम्यान शिक्षकाला पोलिसांनी अटक केली। या घटनेमुळे संताप व्यक्त केलाय।